कांद्याचे दर कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवार 23 एप्रिल रोजी वैजापूर जवळील नागपूर मुंबई महामार्गावर गंगापूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र झाल्याने शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। बाजारात कांद्याला केवळ 250 ते 500 प्रति क्विंटल भाव मिळत असताना उत्पादन खर्च 1200 पेक्षा जास्त वाढल्याने शेतकरी पूर्णतः आर्थिक संकटात सापडलाय। शेतकऱ्यांनी कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली महामार्गावर आडव्या लावून आपला संताप व्यक्त केलाय। या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। दोन्ही बाजूंना वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। या आंदोलनात शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष गणेश तांबे, हिंदवी जनक्रांती अध्यक्ष अजय पाटील साळुंखे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश ठुबे, धनगर कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जानराव, माजी सरपंच नारायण पवार, सरपंच दत्ता गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। दरम्यान तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे शेतकऱ्यांनी निवेदन दिले। आंदोलक शेतकऱ्यांची आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, माजी सभापती भागीनाथ मगर यांनी भेट घेत शेतकऱ्यांना आश्वासित केले। तुमची जी रास्त मागणी ती रास्त मागणी मी शासनाच्या कानावरती त्या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून घालील। दुसरा प्रश्न, आता भागीनाथ दादा मगर आणि माझी गाडी चर्चा चालू होती तर ज्या पद्धतीने कांद्याचे भाव पडले, आज 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे त्या ठिकाणी कांदा खरेदी होतोय। त्याचप्रमाणे एका बाजूला कांद्याचे भाव कमी होत आहे, शेतीमालाचे भाव कमी होत आहे आणि दुसऱ्या बाजूला खताचे भाव गगनाला भिडलेले आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं स्वागत करीन। आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। निवेदन द्या। मी शासनाच्या कानावरती ही बातमी, आपली मागणी निश्चित त्या ठिकाणी पोहोच करण्याचं काम करीन आणि मुद्दामून भेट देण्यासाठी या ठिकाणी हजर झालो। धन्यवाद।